नमस्कार. आपल्या सर्वांसाठी एक नवीन संधी मिळालेली आहे. ती म्हणजे कुठली माहिती आहे का? ऑनलाईन क्लासेस. मान्य आहे की ऑनलाईन क्लासेस सुवर्ण संधी आहे, पण मुलांना खरं बोलू एक, आम्ही खरंच तुम्हाला खूप मिस करतो. कारण की आम्हाला जी सवय लागली होती तुम्हाला बघून शिकविण्याची आणि मग देण्याची, तुम्हाला बोलण्याची, आता तुम्ही इथे नाही आहात, पण तुम्हाला अझूम करून आम्ही गोष्टी मांडतो आहोत. जर तुम्हाला काही अडलं, आमच्या व्हिडिओ काही कमी राहिलं, सर हा पॉईंट मिस आउट झाला, सर हा पॉईंट नाही कळाला, तर 100% विचारा. व्हॉट्सअप तुम्हाला चांगला माहिती आहे, चॅनलचं नेम तुम्हाला माहिती आहे, कमेंट्स करा. ठीक आहे. तर मग आपण वेळ न वाया घालवता आपलं पहिले चॅप्टर स्टार्ट करूया. फिजिक्सचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी फिजिक्स मॅथ्स टीच करतो. फिजिक्सचं आपण पहिले चॅप्टर स्टार्ट करूया, ते म्हणजे आहे रोटेशनल डायनामिक्स. फिजिक्स फर्स्टचं पहिलं चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स. आपलं जे फिजिक्स आहे ना, ते 2 पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट आहे. पहिलं आहे मेकॅनिक्स आणि सेकंड म्हणजे आहे ना, ते आहे क्लासिकल फिजिक्स. थोडं विचार पडला असेल बघा तुम्हाला, क्लासिकल फिजिक्स जस्ट लाईक अ क्लासिकल सॉन्ग. दॅट्स इट. क्लासिकल फिजिक्सच्या पण अशा न्यूमरस ब्रांचेस आहेत. जसं तुम्ही क्लासिकल म्हटलं का, वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक त्याच्यामध्ये मोडतात. आपलं इंडियन म्युझिक वेगळं, फॉरेन म्युझिक वेगळं, त्याच्यामध्ये पण कंडिशन्स वेगळ्या. तसंच मग या क्लासिकल फिजिक्स मध्येही न्यूमरस ब्रांचेस आहेत. त्याच्यापैकी काही आहेत ऑप्टिक्स आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे, स्पेक्ट्रमच्या रिलेटेड टॉपिक्स आहेत. ज्याही ठिकाणी करंट रिलेटेड टॉपिक्स आहेत ना, हे सगळे कुठे मोडतायत माहिती का? क्लासिकल फिजिक्स मध्ये मोडतायत. म्हणजे जिथं कुठेही हा जो आपण बघणारा फोर्स आहे, एक्सपिरियन्स करणाऱ्या कंडिशन्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या गोष्टी आहेत ते इथं मोडतायत. जे आपण एक्सपिरियन्स करतो रिअल लाईफ मध्ये, ते कुठं मोडतायत? तर मेकॅनिक्स मध्ये. मग रिअल लाईफ मध्ये आपण एक्सपिरियन्स काय करतो? सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, ग्रॅव्हिटेशनल फोर्स का जो आपण एक्सपिरियन्स करतो. म्हणजेच ही जी फिजिक्सची सब ब्रांच आहे मेकॅनिक्स, हिच्यावर कशाचा अभ्यास केला जातो? तर फोर्सचा. मग मेकॅनिक्सच्या परत 2 सब ब्रांच पडतात. त्या कुठल्या आहेत? पहिली आहे स्टॅटिक्स आणि सेकंड वन आहे डायनामिक्स. तुम्हाला आता बघा पॉइंट क्लिअर झाला असेल, लिहितात डायनामिक्सचा संबंध बघा कुठे आलाय. बरोबर. मग डायनामिक्स, स्टॅटिक्स, फोर्स. थोडं एक इमॅजिन करा, भरपूर सारे ऑब्जेक्ट आपल्या अर्थ वरती रेस्ट पोझिशनला आहे. तुम्हाला काय वाटतं, रेस्ट पोझिशनला आहेत ते? नक्कीच आहेत. काही ऑब्जेक्ट कसे करतात? मोशन मध्ये आहेत. मोशनचे एक्झाम्पल तुमच्या नजरेसमोर आलेली असणार आणि जे रेस्ट पोझिशनला आहे त्याची ऑब्जेक्ट एक्झाम्पल तुमच्या नजरेसमोर आलेली असणार. मग आता आपण त्याकडे जाऊया. मग जे ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला आहेत, स्थिर आहेत, त्यांच्यावरती फोर्सचा जो काही अभ्यास केला जातो ती ब्रांच म्हणजे स्टॅटिक्स. आणि मग या उलट उरलं कोण? मग आता मोशन. मग जे ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहेत, उडतायत, फिरतायत, रस्त्याने चाललेले आहेत, पक्ष्यांची हालचाल आहे, झाडाची पानं आहेत, यांचे जे मोशन्स आहेत यांच्यावरती जो काही फोर्सचा अभ्यास केला जातो तो मोडतो कशामध्ये? डायनामिक्स मध्ये. म्हणजे एकदम सिंपल 2 शब्दामध्ये संपलं इथं. रेस्ट पोझिशन जर असेल तर स्टॅटिक्स, आणि जर का ते मोशन मध्ये असेल तर डायनामिक्स. दोन्ही डेफिनेशन क्लिअर करतो बघा मी आता. स्टॅटिक्स, it is the branch of mechanics which deals with the study of forces on the body which is at rest. Second, dynamics, it is the branch of mechanics which deals with the study of forces on the body which is in motion. So simple. मग तिथेच पॉइंट क्लिअर झाला बघा, डायनामिक्स, मोशन. मग हे जे चॅप्टर आपलं आहे रोटेशनल डायनामिक्स. सर मोशन जर म्हटलं तर थोडं विचार करा बरं. तुम्हाला एक्झाम्पल्स मी दिली आता. पक्ष्यांच्या पंखांची हालचाल, झाडांच्या पालांचा किंवा पानांचा झुळझुळाट पकडा, त्यांची हालचाल. यात बघा काय सापडतं? हालचाल झाली म्हणजे डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस झालं. डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस झालं म्हणजे त्याला व्हेलॉसिटी आली. व्हेलॉसिटी आली म्हणजे ऑब्विसली ऍक्सलरेशन 100% येणार. मग ऍक्सलरेशनच्या पुढचे काही टर्म्स आहेत,
पण त्या सध्या आपल्याला अभ्यासात नाही आहेत. ज्यांना ज्यांना वाटतील का सर पुढच्या टर्म सांगा, मी नक्की सांगणार आहे. डोंट वरी अबाउट इट. म्हणजेच इथं जर पाहिलं आपण मोशनचे रिलेटेड टॉपिक कुठले आलेले आहेत सापडले तुम्हाला बोललो मी, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन. अजून एक पॉइंट बघा बरं, झाडाची पानं हलतायत, पक्षी त्यांचे पंख हलवतायत, पंख हलवत आहेत, म्हणजे पंख हलवण्यासाठी काय लागतोय? फोर्स. फोर्स, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन आणि अशाच प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास कुठं लागतोय? तो लागतोय डायनामिक्स मध्ये. मग याचेही दोन पार्ट्स पडतात. एक पहिला पार्ट पडतो कायनेटिक्स, दुसरा पडतो कायनेमॅटिक्स. मग ह्या चॅप्टर मध्ये एक्झॅक्टली आहे काय? तर ह्या दोन टॉपिक्स रिलेटेड गोष्टींचा अभ्यास आहे. मग हे सांगण्याची गरज का बरं पडली? तर आपल्याला पुढचे काही चॅप्टर्स आहेत, त्या चॅप्टर्स मध्ये ना असे सब टॉपिक्स येतात. काही ठिकाणी कायनेटिक्सचा वापर करायचा, कायनेमॅटिक्सचा अभ्यास करायचा आहे, शब्द बदलतात, इक्वेशन बदलतं, कन्फ्युजन आपलं होतं, एक्झॅक्ट काय कळत नाही, कसं मांडायचंय, कुठे घेऊन जायचंय. सर एक्झाम्पल असं आलंय, कसं मांडवणार आलं, कसं लागणार आपल्याला, त्याची गरज पडते. मध्ये हा पॉईंट समजून घ्या, कारण की ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे ना त्या मुलांना हे प्रामुख्याने सब्जेक्ट माहीत पाहिजे. व्हॉट इज एक्झॅक्टली कायनेमॅटिक आणि व्हॉट इज एक्झॅक्टली कायनेटिक्स. कारण याचे पण काही इक्वेशन्स आपण 11th मध्ये पाहिलेत, 9th 10th मध्ये पण पाहिलेत. बघूया आपण ते नेमकं इथं काय आहे. कायनेटिक्स. तर कायनेटिक्स म्हणजे नेमकं काय? कायनेटिक्स म्हणजे ही ब्रांच कोणाची पडली परत? डायनॅमिक्सची. आणि ही ब्रांच फक्त कॉजेस ऑफ मोशनचा स्टडी करतं. कॉजेस ऑफ मोशन. मग तुम्हीच सांगू शकतात कॉजेस ऑफ मोशन म्हणजे कुठल्याही वस्तूच्या हालचाल होण्यासाठी कोण कारणीभूत ठरतं? सगळ्यात पहिला पॉइंट आहे फोर्स. बरोबर. आणि अजून एक पॉइंट बघा, जर का भिंगरी असेल हातामध्ये आपल्या, फिरवतोय, फिरवलं, पण मग तिथे एक 11th ला आपण कन्सेप्ट शिकलोय, 10th मध्ये पण शिकलोय, टॉर्क. बरोबर. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स आला, फोर्स सोबत रिलेटेड टर्म कुठली आली? मग टॉर्क. मग ज्या ज्या कॉजेस मुळे हे मोशन टेक्स प्लेस होतं त्याचा अभ्यास करणारी ब्रांच म्हणजे कोण आहे? कायनेटिक्स. दॅट मीन्स द स्टडी ऑफ टॉर्क अँड फोर्स. मग थोड्या वेळ तुम्हाला बोललो मी, इथं एक टॉपिक बोललो होतो बघा, फोर्स म्हटलं, नंतर तुम्हाला परत 2-3 पॉईंट बोललो होतो बघा. आठवा बरं थोडक्यात. इतक्यात काय बोललो तुम्ही? व्हेलॉसिटी बोललो होतो, आठवतं का? ऍक्सलरेशन बोललो होतो. मग हे जे शब्द आहेत यांचा जो अभ्यास आहे आकडे मोडतोय मग ह्या कायनेमॅटिक्स मध्ये. मला हे लिहिताना बघून तुम्हाला नक्कीच आठवलं असणार आहे का सर कायनेमॅटिकलचे आपण 3 इक्वेशन्स पाहिले. 3 इक्वेशन आठवतात का तुम्हाला? इक्वेशन्स ऑफ मोशन 11th मध्ये आपण बघितलं होतं. मग 3 इक्वेशन्स ऑफ मोशन कुठले कुठले आहेत? पहिलं इक्वेशन कुठलं आहे? v इज इक्वल्स टू u प्लस at. दुसरं इक्वेशन कुठलं आहे? s इज इक्वल्स टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आणि थर्ड वन v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. तर मी इथे काही वेळ वाया घालवत नाही, बेसिक टर्म तुम्हाला सांगण्यासाठी. कुठल्या? डिस्प्लेसमेंट काय असतं, व्हेलॉसिटी काय असते, ऍक्सलरेशन काय असतं. बरोबर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे, अँग्युलर ऍक्सलरेशन काय आहे, हे आपण ऑलरेडी 11th मध्ये पाहिलंय. बरोबर की नाही? मग त्याचे रिलेटेड ज्या टर्म्स आहेत आता 12th मध्ये आपण जातो त्या अकॉर्डिंगली आपण इथे गेलं पाहिजे. हे 3 इक्वेशन कुठली आहेत? हे 3 आहेत कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. बरोबर. मग थोडं चेक करा, हे फर्स्ट, हे सेकंड आणि थर्ड. तुम्हाला बोललो बघा मी, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन. आणि आधीच बोललो होतो काय? डिस्प्लेसमेंट. बघा आलाय का नाही इथे? डिस्प्लेसमेंट पण आला, व्हेलॉसिटी पण आलं आणि ऍक्सलरेशन पण आलं. सर यात एक क्वांटिटी अजून एक्स्ट्राची आहे, ती म्हणजे टाइम. ऑब्व्हियसली तुमच्या सर्वांना माहिती आहे, जेव्हा जेव्हाही टाइम रेट नुसार गोष्टी बदलतात तर क्वांटिटी पण बदलतात. व्हेलॉसिटी कोणामुळे बदलली, कशी बदलली, कशी तयार झाली? जर डिस्प्लेसमेंटचा चेंज झाला म्हणून व्हेलॉसिटी तयार झाली. आणि चेंज होण्यासाठी कोण कारणीभूत ठरतं? टाइम. जर का वेळेचा फरक असेल तर घडणार आहे. म्हणजे याचा अर्थ
या आपल्या कायनेमॅटिक्स मध्ये प्रामुख्याने येणार आहे व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट आणि टाइम. जो टाइम इथे पण लागणार आहे, कारण टाइम जर असेल तर घटनाक्रम बदलणार आहे. मला थोडंसं आपण एक वेगळं बघूया. कुठलं बघा, आपल्या बुक मध्ये काही इक्वेशन एक्झाम्पल्स पण आहे. हे जे इक्वेशन मोडतो ना, हे कशासाठी मोडतं? 3 इक्वेशन लिनियर मोशन साठी. मग आता थोडंसं अँग्युलर मोशन. अँग्युलर मोशन हा टॉपिक ऑलरेडी आपण 11 मध्ये पाहिला होता. त्याच्यामध्ये याच्या कम्पॅरेटिव्हली इक्वेशन्स पण आपण थोड्या अंशी बघितलेली होती, पण तिथे मांडतो मी आता. बघा बरं याच्यात काय आहे. यू म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही फायनल व्हेलॉसिटी, ए ऍक्सेलरेशन, टी टाइम, आणि एस काय? डिस्प्लेसमेंट. ह्या चारही ज्या गोष्टी आहेत त्या कुठे कोणाशी निगडीत असतात? एखादा ऑब्जेक्ट मोशन करतोय, बरोबर. मग आता जर का तो ऑब्जेक्ट मोशन करतोय परंतु मोशन मध्ये चेंज आहे, हे झालं लिनियर मोशन, बरोबर. या व्यतिरिक्त काय केलं आपण? एखादा रोलर कोस्टर घेतला, रोलर घेतला, डिस्क घेतली, ती असं मोशन करते बघा, असं फिरत फिरत जाते, घरंगळत जाते, स्वतः भोवती फिरते आणि अंतरही कापते. मग स्वतः भोवती फिरणं आहे ना, म्हणजे कोणतं मोशन आलं? रोटेशनल मोशन आलं. आणि त्या मोशनच्या अंतर्गत काही टर्म्स येतात, जस्ट लाईक डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. तर 3 टर्म्स कोणत्या बरं? लिनियर डिस्प्लेसमेंट सोबतच्या कोण येतं अजून? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. नंतर कोण येतं? लिनियर व्हेलॉसिटी सोबत अँग्युलर व्हेलॉसिटी. लिनियर ऍक्सेलरेशन सोबत अँग्युलर ऍक्सेलरेशन, बरोबर. मग आता ह्या 3 क्वांटिटी सोबत त्यांचं जे इक्वेशन तयार होतं, का जे कोणासाठी घेतो आपण अॅनालॉजी सोबत? अँग्युलर मोशन साठी. मग कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन इन अॅनालॉजी विथ अँग्युलर मोशन कसे असतील बघा बरं. ते पहिलं व्ही, ही कोणती व्हेलॉसिटी आहे? फायनल. मग ही तर काय असणार? हे ओमेगा. यू सोबत काय येईल? ओमेगा 0 प्लस एच्या ऐवजी कोण येईल? अल्फा टी. मग सिमिलरली इक्वेशन्स काय करतील बघा बरं. याच्या ऐवजी कोणता असतो बरं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतो. आपण 11 मध्ये या गोष्टी बघितल्या आहेत. रेडियस वेक्टर पण बघितलेला आहे. हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसा असतो ही बघितलेला आहे. मग याच्या ऐवजी कोण येईल इथे? थिटा. यूच्या ऐवजी कोण येईल? ओमेगा 0, ती तसंच असेल, प्लस 1/2. एच्या ऐवजी कोण येणार? अल्फा, आणि ती तसंच राहील, टी स्क्वेअर. हे झालं सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन रिलेटेड विथ अँग्युलर मोशन. थर्ड कुठलं राहील मग आता? हे काय झालं बरं मग आता? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू, बोला, ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2. एच्या ऐवजी अल्फा, आणि हा एसच्या ऐवजी कोण तयार होईल? थिटा. हे 3 इक्वेशन्स बघा. ओके. आता याच्या कम्पॅरेटिव्हली 3 इक्वेशन्स आहेत. याच्यात काय करणार बरं? मग आपण पॉइंट क्लिअर केलेत. लिनियर व्हेलॉसिटी इनिशियल होती, ही फायनल होती. ही अँग्युलर व्हेलॉसिटी इनिशियल होती, ही फायनल होती. नंतर कोण आहे? हा लिनियर डिस्प्लेसमेंट, हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. नंतर हे लिनियर ऍक्सेलरेशन, हे अँग्युलर ऍक्सेलरेशन. आणि टाइम तर मात्र तुम्हाला यापूर्वी बोललो मी का टाइमची कधी कसं असणार आहे? कॉन्स्टंट, आणि तो कायम कायम येत असणारच आहे. ठीक आहे. तर मग आपण काही गोष्टी बघणार आहोत त्याच्यामध्ये. एक इक्वेशन, ठीक आहे. बघूयात इक्वेशन कसं असतं आणि काय आहे, जे तुम्हाला एक एक्झाम्पल सोडण्यासाठी लागणार आहे. यांच्यात रिलेशन बघायचं आपल्याला, कशा प्रकारे रिलेशन मेंटेन होतं ते. आपल्याला 3 इक्वेशनचं एकमेकांमध्ये क्वांटिटीचं रिलेशन बघायचं आहे. हे का? तर आपले जे क्वेश्चन्स असतात, एक्झाम्पल्स असतात, त्या एक्झाम्पल्स मध्ये क्वांटिटीजने विचारतात हे कसं आलंय, हे का आलं आहे, त्याचं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. एक जस्ट रिलेशन बघूया आपण, मग पुढच्या टॉपिकला आपण बोलूया. हे इक्वेशन, याला एक नाव देऊ, हे सेकंड आहे, हे थर्ड आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, ओमेगा माइनस ओमेगा 0 इज इक्वल्स टू अल्फा टी. Therefore alpha is equals to काय आलं? ओमेगा मायनस ओमेगा 0 अपॉन टी. इक्वेशन आहे. तुमच्या सर्वांकडे आता बुक्स अवेलेबल झालेले आहेत बघा. त्याच्यामध्ये एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे. बऱ्याच वेळा त्यांनी मला विचारलं पण होतं, सर हे येतं कसं आहे? तर तुम्हाला मी क्लिअर करतोय कसं येतं बघा. हे इक्वेशन आहे फ्रॉम इक्वेशन 3. काय करतो बघा, हे
तर इकडे ना ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा 0 स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 अल्फा थीटा. Therefore alpha is equals to omega square minus omega 0 square upon 2 theta. Equation B. दोन इक्वेशनचा विचार करा बरं काय सापडतं. From equation A and B, alpha is equals to omega minus omega 0 upon t is equals to omega square minus omega 0 square upon 2 theta. तर विचार करा, हेच त्या प्रकारचं एक्झाम्पल असेल की ज्याच्यामध्ये आपण अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. या क्वांटिटीज आयडेंटिकल कशा येतात त्यासाठी. ठीक आहे.